नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी प्रकरणाबद्दल खुलासा करताना आज मोकळेपणाने आपला उद्वेग प्रकट केला. आजकाल आपल्याला लहान सहान गोष्टींना मोठमोठे फाटे फोडून जणू काही आभाळच कोसळले आहे अशा पद्धतीने बोंबा मारण्याची सवय झालेली आहे. यामध्ये राजकारणी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत आणि अनेक तथाकथित विद्वान लोक सुद्धा आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याशी जराही चर्चा न करता कोणीतरी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ काढला आणि माणिकराव रमी खेळत होते असे जाहीर करून टाकले. आमच्या पत्रकारांना चटपटीत बातमी मिळाली की मग सगळ्या वाहिन्या, वृत्तपत्रे आणि सर्वच समाज माध्यमे हल्लाबोल करून आकाश पाताळ एक करतात. त्यामुळेच माणिकरावांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली गेली. त्यांनी केलेल्या कथित गुन्ह्यांची यादी देऊन हा कितवा क्रमांकाचा गुन्हा आहे याचीही जंत्रीच मांडली गेली. आता माणिकराव कोकाटे यांनी खुलासा करून आपण मुळात रमी खेळतच नव्हतो, तर त्या खेळाची जाहिरात मोबाईलवर आली होती ती बदलून दुसऱ्या हाऊसचे कामकाज पाहण्याचा प्रयत्न करीत असताना 15 ते 20 सेकंदाचा व्हिडिओ काढून कोणीतरी गदारोळ उडवून दिला आहे हे स्पष्ट केले. माणिकराव कोकाटे यांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा आहे त्याची प्रचिती अनेकदा आली आहे. पण शेतकरी अडचणीत असताना माणिकराव रमी खेळत होते असा खोटा गाजावाजा करून त्यांची जी बदनामी केली आहे त्याबद्दल आपण न्यायालयात जाऊ असेही ते म्हणाले. जी गोष्ट झालीच नाही त्या गोष्टीचे भांडवल करणाऱ्यांविरुद्ध आपला आक्रोश त्यांनी मनापासून व्यक्त केला आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत. आपण थोड्याशा अवधीत बोगस पीक विमा काढणाऱ्या 5 ते 5.5 लाख बोगस अर्जांना रद्द केले. याच थोड्याशा कालावधीत 52 GR काढले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या कृषी संशोधन केंद्रावर एकही कृषी मंत्री गेला नव्हता. आपण बऱ्याचशा कृषी संशोधन केंद्रावर जाऊन त्यांना मदत केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. हवामानाबाबत जी काही भाकिते वर्तवली जातात ती राज्यात, विभागात, जिल्ह्यात किंवा तालुक्याबाबत असतात. मात्र आपल्याला प्रत्येक गावात हवामान केंद्र असावे असे वाटत असल्याचे त्यांनी बोलूनही दाखवले. एवढे करूनही आपण शेती म्हणजेच कृषी खात्याचे काम न करता रमी खेळतो असे बिनबुडाचे आरोप झाल्यावर कोणालाही वाईट वाटणे स्वाभाविकच आहे. तसेच माणिकरावांनाही वाटलेले असेल. मुद्दा असा आहे की लहान सहान गोष्टींबाबत पराचा कावळा करण्यासाठी सध्या जणू काही अहमिकाच लागलेली आहे. बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील भोजनालय कर्मचाऱ्याला मारहाण केली ही बातमी मोठ्या प्रमाणात प्रसारित होते. त्यामागची पार्श्वभूमी आणि कारणे कोणती आहेत याच्या मुळाशी कोणी जातच नाही. तुम्ही शिळे आणि वास मारणारे अन्न खायला द्याल आणि वारंवार तक्रार करूनही दखल घेणार नाही. त्यावेळी त्या गोष्टींबाबत उद्रेक झाल्यावर त्याचेच भांडवल करणार आणि दोष देत सुटणार असे सध्या सुरू आहे. बऱ्याच वेळा माणिकराव कोकाटे त्यांच्या सरळसोट स्वभावानुसार अनेक गोष्टी बोलतात. ते जे बोलतात त्यामागील खरी पार्श्वभूमी किंवा मनीषा जाणून न घेता नेमके त्याबाबत किंवा इतर कोणत्याही विधानावरून कोकाटेंची बदनामी करण्याचे षडयंत्र महाराष्ट्रात सुरू केले गेले आहे की काय असेही वाटू लागले आहे. आज खुलासा करताना माणिकरावांनी स्पष्ट सांगितले की शेतकरी भिकार नाही, शासनच भिकार आहे. आता त्यांच्या या विधानाची ही चिरफाड केली जाईल आणि हा त्यांचा कितवा गुन्हा आहे सांगून त्यांच्यावर आसूड ओढले जातील. माणिकराव मोकळ्या स्वभावाचे असल्यामुळे जे त्यांच्या मनात असते तेच त्यांच्या जिभेवर येते आणि ती भावना ते पोटात दाबून ठेवत नाहीत, कारण त्यांना ढोंगीपणा करता येत नाही हाच त्यांचा दोष आहे. या सरकारला 100 दिवस झालेले आहेत. या 100 दिवसाच्या कार्यक्रमात कृषी विभाग 3ऱ्या क्रमांकावर आहे हे आवर्जून नमूद केले पाहिजे असेही माणिकरावांनी स्पष्ट केले. एकूणच उतावळा नवरा डोक्याला भार अशी आजच्या समाजाची स्थिती झालेली आहे. या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माणिकरावांनी आता कोणताही शब्द उच्चारताना आपल्या मागे पराचा कावळा करणारे सर्व थरातील लोक आहेत याचा विचार करून आपल्या स्वभावाला मुरड घालावी आणि विनाकारण होणारी बदनामी टाळावी हा त्यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि बघत रहा महासागर. नमस्कार.